नमस्कार मंडळी, तुमचा आजचा दिवस खूप छान जावं. तुमचा आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज पण रोजच्यासारखीच भरपूर थंडी होते आणि खरंच एकदम सकाळी सकाळी ना बाहेर यायला होतच नाही. सगळं आवरलं वगैरे, फ्रेश वगैरे झालं आणि बाहेर चला आता करायचं आहे नाश्ता. आपल्याला आई अजूनही झोपली, तिला उठवतो, औषध द्यायचं, त्याच्यानंतर नाश्ता. सो आता माझी रेग्युलरची कामं पुन्हा स्टार्ट झालेली आहे. आज बनवायचे आहेत आपल्याला कांदे पोहे, तर लागणार आहे कढीपत्ता. सो कढीपत्ता काढायला कढीपत्ता आता काय आलं आहे, सुकला आहे कढीपत्त्याचं झाड. बरं घेतं फ्रेश जरा गुण काढावं लागतं, तर पानं पडतं. पानगळी सुरू आहे, त्याच्यामुळे आता तेवढा फ्रेश मिळत नाही कढीपत्ता. मी ह्या वेळा कोण आलाय, टाम्पूवाला टाम्पू. कांदा पोह्याला मिरच्या सुद्धा आपल्याच झाडाच्या काढायच्या आहेत. मोठ्या मिरच्या संपल्यात. ओके, आहेत दोन, बस झाल्या. या आठवड्यात मात्र मला मिरच्या आणायला लागणार आहेत, कारण मिरच्यांचा बहर गेलेला आहे. आता एक भंगारवाले फिरायला लागलेत. चला आपण कांदा पोहे बनवूया. चला आता बनवून घेऊया कांदा पोहे. तर आता कांदा पोहे करायचे तर आल्या, आणि ते असंच माझं रोजचं असतं. समोर असा मोबाईल लावलेला असतो खिडकीत, आणि मी व्हिडिओ बघत बघत जेवण करत असतो. कारण आई तर काय बोलत नाही, मला बोलायला कोण नसलं की कामं होत जातात. त्याच्यामुळे मी पण तेच करतो की समोर मोबाईल ठेवतो विंडोमध्ये आणि माझी कामं करत राहतो. सगळं झालं आहे, आता आपली तयारी पूर्ण झाली आहे, फोडणी पण झाली. आता मस्तपैकी पोहे घालून घेतो आणि मस्त परतून घेतो, आणि कोथिंबीर वगैरे घातलं की काम झालेलं आहे आपलं. हे बघा, कोथिंबीर घातली, आता मिक्स करून घेतली, काम झालं. पोहे रेडी आहेत. चला, पोहे तर तयार झालेत, तर चहा करून घेऊया. गेला पोहे घेतो, 20 मिनिटं झाली तुला औषध देऊन. बसली इकडे. चला या कांदा पोहे खायला. छान झाले दोस्त. आता म्हणत असाल बसून काय करत. हे बघा, व्हिडिओचा इंट्रो क्रिएट करतोय. खूप दिवस झाले, खूप जणांची डिमांड होती की इंट्रो आणि एक्झिट प्रॉपर होत नाही आहे, तर म्हटलं तेच करूया. तेच तयार करतोय. आता काय होत आहे, काही साऊंड जे आहेत ते कॉपीराईट देणारे आहेत, त्याच्यामुळे नो कॉपीराईट साऊंड शोधून आता ते बनवायचे आहेत. काल पूर्ण दिवस हेच केलं, सो बाकीचं काही शूट केलं नाही मी, त्याच्यामुळे कालचा भाग मी टाकला नाहीच आहे. कारण ह्याचं स्क्रीन रेकॉर्ड करून टाकलं तर पुन्हा त्या ॲप्लिकेशनचं कॉपीराईट व अदर कॉपीराईट येत राहणार, त्याच्यामुळे मी काय टाकले नाही. स्वतः तयार झाला. इंट्रो, एक्झिट आणि मिडलचे काही पार्ट्स आहेत, आणि बॅकग्राऊंड साऊंड जे तयार करतो आहे मी काही, सो ते जरा थोडंसं काम चाललं आहे. तर 2-3 दिवस व्हिडिओ शॉर्ट येतील किंवा मध्ये मध्ये येणार नाहीत. त्याचं काम कारण हे आहे की आता थोडंसं काय म्हणतात ते, क्वालिटी थोडीशी वाढवायला पाहिजे आता व्हिडिओची. कारण आताच 300 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, 300 प्लस झाले आता. म्हणजे काल 2-3 सबस्क्रायबर परत वाढले, 303 ते 304 झालेत अंतिम. सो थोडंसं आता आपल्याला ही मेहनत घ्यायची गरज आहे. कारण 1 वर्षात म्हणजे 1 वर्षात 4000 तास आणि 1000 सबस्क्रायबर जर मला करायचे असतील, म्हणजे इन्कम सोर्स बघून जर करायचं असेल, तर मला क्वालिटी वाढवावी लागेल. दुसरी गोष्ट, ऑडिओ मिक्सिंग करावं लागेल प्रॉपरली, आणि तिसरी गोष्ट अशी आहे की व्हिडिओची क्वालिटी वाढवावी लागेल. काय होतं आहे एडिटिंगचा प्रॉब्लेम, की मोबाईलमध्ये बघून जे आपण करतो आहे ना,
तर काही म्हणजे काही ब्लर करायचे भाग असतात ते पण राहून जातात. आणि हल्लीच काय आलं, मी घरातलं शूट करतो त्याच्यामुळे ते दिसणारचा प्रॉब्लेम नाही. ज्यावेळी बाहेरचे घेऊन ना त्यावेळी आपल्याला काही गोष्टी इग्नोर कराव्या लागतात. सो मोबाईलमध्ये एवढं प्रॉपर एडिटिंग होत नाही, त्याच्यामुळे विचार करतो लॅपटॉपचा. दुसरी गोष्ट एक ऑडिओ मिक्सर जो बघितला आहे, बजेटमध्ये सुद्धा आहे. सो ते एक माईक तर आहे माझ्याकडे जो आउटडोअरला यूज करू शकतो. आणि अजून एक आहे गोष्ट ती म्हणजे स्टोरेज. कारण प्रॉब्लेम हा होता स्टोरेजचा. त्याचा काहीतरी एक जुगाड करायचा आहे मला, तर होऊन जाईल थोडंसं. चाललं आहे आता. तुमचं प्रेम मिळालं राहिलं तर ह्या गोष्टी सहज शक्य आहेत. सो चला आता पण मी तेच करतो आहे. काही इंट्रोजना साऊंड इफेक्ट द्यायचे आहेत आणि थोडंसं काय काय करायचं आहे ते तेच शोधतो आहे. नो कॉपरेट साऊंड जे आहेत ते शोधून मग ते करणार आता. चहा नाश्ता वगैरे आम्हाला जेवण काय केलेलं होतं. आता आईचा नाश्ता उशिरा झाला आहे, मलाही तेवढी काही भूक नाही आहे. सो आता शांतता आहे, सो करेन आता हे काम. कारण काय होतं, ती आता झोपली आहे, तर मला 1-2-3 तास शांत वेळ आहे, तो मी करून घेईन त्यात. चला मी माझं काम करतो, भेटूया अजून पुढे काय काय दिवसभरात होते दाखवेनच तुम्हाला. हिला दिला आता जेवायला, मला काय नको, कारण मी लेट खाल्लं होतं. सो मला आता जेवायला नको, कारण झोपा येतात जास्त. आज संध्याकाळी पण तेच व्हिडिओचंच काम करत बसलं, त्याच्यामुळे काही बनवता आले नाहीत व्हिडिओ. तर आता चला रात्री जेवणाची तयारी, बाकी सगळं आहे, पण करायचे आहेत आपल्याला बटाट्याची कापं. सो आता घेतलीत कापं करायला. हे बघा, थोडीशी आतमध्ये म्हणजे दोन्ही पीठ आणि हे मिक्स केलेलं रवा, तर रवामध्ये डीप करून फ्राय करून घेतात. आणि मला कुरकुरीत हवे असतात, आईला सॉफ्ट व्हायचे असतात. मग दोन्ही प्रकार, परत अगोदर काढायचे, कधी नंतर काढायचे. सो आता ते चालू आहे. चला आपले झालेत. चला जेवणाला आहेत बटाट्याची कापं. खूप दिवसांनी केलेत. तर काय झालं, रोज भाजी खाऊन खाऊन कंटाळा आला. किती वेळा ती भाजी खाणार, म्हटलं तर आज कापं खाऊया. मी सतत ना हात धुवून धुवून माझे हात थंड पडायला लागले. ज्यावर सतत जावं लागतं, सतत यावं लागतं, परत जेवण करताना 6 वेळा हात धुवा. पण मलाही सर्दी होते सतत पाण्यात राहून राहून. अवघड झालेलं आहे सध्या सगळंच. सध्या कंडिशन ही अशी आहे. आणि ती काही काय बोलत नाही, त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की माझा काय म्हणतात तर मोबाईल डिस्प्ले टाईम वाढलेला आहे सध्या. दुसरं काही एंटरटेनमेंट नाहीच आहे, कामं आहेत. आणि दुसरी गोष्ट आता काय होत आहे, काही एक्झाम्स पण आहेत जे जवळ येत आहेत, त्याची पण तयारी चालू असते. पण तिकडे लिंक लागली की इकडे ये रे, हे कर रे, ते कर रे, मग ते त्याची लिंक लागत नाही. अशा गोष्टी सध्या चालू आहेत. पण ठीक आहे, काय करणार, आहे ते घेऊन पुढे चाललं पाहिजे. सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करूनच पुढे गेलं पाहिजे, त्याला पर्याय काय नाही. चला आता आम्ही पण जेवून घेतो, म्हणजे आपण आता होतीलच एक 10 मिनटं. डाळ भात पण आहे. आज भाजी करायची कसली हा प्रश्न होता, तर म्हटलं आपच करूया, कारण ती भाजी काय खात नाही, म्हटलं की आपच केलेली बरी. सो आता हे सगळा पसारा आवरायचं आणि मग जेवायला यायचं. चल हे काय वाढलं आता जेवण, काय वरण भात आणि बटाट्याची कापा. नमस्कार म्हणजे आज जरा थंडी कमी आहे, तर म्हटलं जरा बाहेर बसूया थोडा वेळ.
खूप दिवस झाला बाहेर बसलो नव्हतो, म्हटलं जरा बाहेर बसूया. आणि 2-3 दिवस मी इंस्टाग्राम चेक करतो, म्हणजे रील्स स्क्रोल करताना ना एक हे येते, बातमी येते, म्हणजे रील्स येते कंटिन्यू, की कोकणात विनाशकारी प्रकल्प येत आहेत. लोटे MIDC मध्ये सुद्धा कुठच्यातरी एका ह्याला परवानगी मिळाली आहे, किंवा एखादी म्हणजे जी पाणी प्रदूषित करू शकते किंवा जमीन प्रदूषित करू शकते, वायू प्रदूषण करू शकते, अशी कंपनी जी इटलीमध्ये बॅन झाली होती त्याच प्रकारची कंपनी इथे येते आणि तेच प्रोडक्ट इथे बनवणार आहेत. तर सगळ्यांनी मिळून ह्या गोष्टी वेळेत जाणून घ्या. ऑलरेडी त्या लोटेमध्ये, म्हणजे लोटेची MIDC इकडे चालू होते ना, म्हणजे मी ज्यावेळी प्रवास करतो, म्हणजे हायवेवरून बऱ्याच वेळा मी रायगडला जात असतो किंवा आणि त्या साईडला जात असतो, तर त्यावेळी मी बघितलं आहे की तो जो 6-7 किलोमीटरचा पट्टा आहे ना, तो चढून चढून वर गेल्यावर जो आहे, आणि मध्ये पेट्रोल पंप वगैरे आहेत जो मधला भाग, तर सिरियसली आपण म्हणजे त्या स्मेलमध्ये ना पाणी पण पिऊ शकत नाही किंवा 5 मिनिट थांबू शकत नाही, इतकी ते हे आहे, प्रदूषण आहे तिथे. मी खूप वेळा विचार करतो की इथली माणसं राहतात कशी आणि जगतात कशी. कारण आपण जस्ट क्रॉस होताना आपल्याला जर एवढा त्रास होतोय, तर ही माणसं काम करणारी म्हणा किंवा तिथे राहणारी आजूबाजूची काही गावं असतील किंवा ते शहर आहे खाली, तिथली कशी राहत असतील. खरंच अशी विनाशकारी प्रकल्प कोकणात तरी आणू नका, कारण कोकण खूप सुंदर छान आहे. सो असंच राहू दे, ते काळजी घ्या या गोष्टीची. आणि जर असे प्रकल्प येत असतील तर विरोध नक्की होऊ द्या, कारण कोकण ऑलरेडी विकसित आहे. कारण कुठच्याही कोकणातील माणसाने उपासमारीमुळे किंवा कशाने आत्महत्या केलेली कुठेही नोंद मिळणार नाही तुम्हाला, किंवा कुठच्याही शेतकऱ्याने आत्महत्या केली. इथला माणूस डाळ भात खाऊन सुद्धा राहू शकतो आणि ऐषारामाचं राहू शकतो. दोन्ही दिवस कसाही जगू शकतो माणूस कोकणातला, कधी मारावा लागणार नाही. सो हे विनाशकारी प्रकल्प आणू नका. आणि खरंच ज्यांना ज्यांना शक्य होईल किंवा कोणाला डिटेल्समध्ये माहिती असेल काही गोष्टींची, तर ती कृपया करून, आता सोशल मीडिया हा मोठा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे की तुम्ही लोकांपर्यंत सहजरित्या पोचवू शकता. आणि सुज्ञ लोक आहेत ते त्या गोष्टीला विरोधही करतात. सो अशा माणसांपर्यंत अशी माहिती पोचवा, जेणेकरून कोकणाचा म्हणजे जो अधोगतीचा मार्ग आहे तो थांबून एक हेल्दी लाईफ माणसं जगतील. सो बघा एकदा विचार करून, आणि असेच विनाशकारी प्रकल्प असतील तर त्यांना विरोधही करा. कारण काय झालं आहे, आत्ता जमिनी तर विकत आहोतच आपण, आम्ही जर विकल्यानंतर बऱ्याच जणांनी जमिनी विकल्या आहेत आणि अजूनही विकतोत. हे धंदे चालू आहेत कंटिन्यू, परप्रांतीनं जमिनी विकल्यात आणि काय चालूच आहेत. हे लोंढे येतच आहेत अजून. निदान निसर्ग तरी आपल्या हातात ठेवा. कारण याच वर्षी बघितलं तर अजूनपर्यंत पाऊस लागत होता. गेल्या दिवाळी हाली तरी पाऊस लागत होता, म्हणजे जवळपास 6-7.5 महिने पाऊस लागला. सो क्लायमेटमध्ये एवढा मोठा फरक होऊन जरी आपल्याला जर कळत नसेल की आपण कुठच्या दिशेला जातो आहे, तर आपण चुकतो आहे कुठेतरी. सो निसर्गाची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. पण निसर्गाची काळजी घेतलं तर निसर्ग तुमची काळजी घेईलच. सो प्लीज ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि हो, जे मोठे मोठे क्रिएटर आहेत, मिलियनमध्ये फॉलोअर्स आहेत किंवा ऑदर काय आहे, त्यांनी एक तज्ज्ञ माणसाला घेऊन या संदर्भात उलगडा करा आणि तो लोकांसमोर आणा. आपल्याकडे प्रसाद गावडे आहे, खूप छान काम करतोय. अशी माणसं बघा ना, खूप छान काम करतोय. विरोध होतोय तरीसुद्धा तो जिद्दीने काम करतोय आणि खरंच त्याचं काम खूप छान आहे. निसर्ग वाचवतोय. जुनी जुनी म्हणण्यापेक्षा शाश्वत जीवनशैली आहे ती जपण्याचा प्रयत्न करतोय. कारण तेव्हाही आपण सुखाने म्हणजे त्यावेळीची माणसं, आता मी 90sचा आहे तर मला माहिती आहे की तेव्हाची माणसं अगदी सुखात जगत होतं. म्हणजे आमची पण शेती एवढी होती, सगळं एवढं होतं, सगळं असूनसुद्धा आमचं कमी पैशात सगळं सुलभ चालू होतं. पण आता आपण पैशाच्या मागे धावतो आणि निसर्गावर वाढतोय. पैसा काही दिवस चालणार आहे, आपल्या पिढीला पुरेल, आपल्या पुढच्या पिढीचं काय? विचार करा. नुसता पैसा बघू नका.
आपली पुढची पिढी, त्याच्या पुढची पिढी याचाही विचार करा. आपलं लाईफ गेलं खूप छान गेलं, आत्तापर्यंतचं लाईफ खूप छान गेलं, पण पुढच्या पिढीचं लाईफ चांगलं ठेवण्यासाठी, ते तुमचीच पिढी असणार, तुमचेच वंशज असणार आहे, सो त्यांच्यासाठी जपून ठेवा पर्यावरण. आणि जिथे पर्यावरण चांगलं तिथे आरोग्य चांगलं, जिथे आरोग्य चांगलं तिथे सगळंच चांगलं. आणि सगळी ही थोर महान मंडळीसुद्धा इथेच घडली, कोकणामध्ये. त्यामुळे कोकण जपा, जुन्या माणसाने जपलं, आपण तेच पुढे जपूया. तिचा विघातक असा कुठचाही पर्याय न निवडता जे निसर्गपूरक पर्याय असतील त्याच मार्गाने आपण पुढे विकास करूया. आता हायवे झाला, आता हायवेची अशी कंडिशन आहे की पडलं तर माणूस ॲक्सिडेंटने कमी, आणि उन्हात आणि त्या सिमेंटवर आपटून खरडून पाणी मिळायला कुठे, सावलीला जागा नाही आहे. एखाद्याला जर झोप आली तर तो गाडी साईडला लावून 5 मिनटं झोपू शकत नाही किंवा बसू शकत नाही आहे. इतका रखरखाट झाला आहे आता हायवेला. 5 मिनटं थांबावं म्हटलं ना, खूपच ऊन होतं आहे, थोडं 5 मिनटं थांबावं तर कुठे जागा नाही आहे, हॉटेल बघावं लागतं. ही कंडिशन आहे सध्या कोकणाची. तेव्हा इथे करोडून झाडं तोडले, आता तरी थांबवा विनाश. चला, सगळे लोक सुज्ञ आहेत, झाडं तोडणं कमी करा. बाकी तुम्हाला सगळं माहितीच आहे. काळजी घ्या. चला आता मी पण घेतो आवरायला. आणि खरंच ह्या गोष्टीचा विचार करा शांतपणे. जी आता आहेत 40-50ला त्यांनी आपलं लाईफ जगलं आहे, जी आता 1, 2, 3, 4 वर्षाचे आहेत, 10 वर्षापर्यंतचे त्यांचं पूर्ण आयुष्य पडलं त्यांच्याकडे. सो त्यांच्या हेल्दी लाईफसाठी हा निर्णय घ्या आणि विनाशकारी प्रकल्पांना इथेच विरोध करा. चला, आता सगळं आवरून वगैरे झालं आहे, तर आता मी पण जेवून घेतलं, आईला पण जेवायला वाढलं, आई झोपलीसुद्धा. हे बघा, आणि आता मी पण घेतो झोपायला. सगळं आवरलं आहे, सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. चला, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. आणि आज पण संध्याकाळी नव्हती, पण आता थंडी पडायला सुरुवात झालेली आहे, तर काळजी घ्या थंडीतून. चला, आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, काळजी घ्या. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा.